हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर एमपीएससी या युट्यूब चॅनलवरती. तर मागच्या पार्टमध्ये काही आपण 15 प्रश्न बघितले होते करंट अफेअर रिलेटेड. त्या टाईपचेच आपण काही 15 प्रश्न पार्ट 3 मध्ये घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला एक एक प्रश्न आपण बघूयात. प्रश्न पहिला बघा मित्रांनो. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर मित्रांनो, रघुराम अय्यर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या ठिकाणी आपल्याला पीटी उषा या दिसत आहे. तर पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिकच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी त्यांना 2023 मध्ये राज्यसभेवरती नॉमिनेट केले होते. त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे जर अध्यक्ष यांचा विचार केला तर थॉमस बॉक हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पॅराऑलिम्पिकचे अध्यक्ष जर बघितले आपण तर देवेंद्र झांझरिया हे त्या ठिकाणी पॅराऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट बघूयात. प्रश्न दुसरा बघा. नमस्ते पोर्टल जे नुकतेच चर्चेत आहेत किंवा चर्चेत होते ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नमस्ते पोर्टल. तर मित्रांनो, हे जे पोर्टल आहे ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजेच पारंपरिक औषधे या क्षेत्राशी संबंधित आहे. त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर नमस्ते योजना सुद्धा आहे आणि नमस्ते पोर्टल. नमस्ते पोर्टल हे पारंपरिक औषधे ट्रॅडिशनल मेडिसिन साठी संबंधित आहे. तर त्याच प्रकारे नमस्ते योजना ही शहरी सांडपाणी स्वच्छता या ठिकाणी या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे सफाई कामगारांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नमस्ते योजना ही सुरू केली गेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रश्न तिसरा बघा. व्हाय इंडिया मॅटर्स अँड द इंडिया वे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहेत एस जयशंकर, जे की आपले परराष्ट्र मंत्री आहे. सलग दुसऱ्यांदा ते परराष्ट्र मंत्री झालेले आहे. IFS ऑफिसर सुद्धा आहेत ते. आणि हा जो क्वेश्चन आहे हा UPSC ला आलेला होता. PYQ म्हणून आहे, UPSC ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपले गृहमंत्री जर बघितले तर अमित शहा हे आपले भारताचे गृहमंत्री आहे. त्याचबरोबर निर्मला सीतारामन ह्या अर्थमंत्री आहे, फायनान्स मिनिस्टर. आणि नरेंद्र मोदी तुम्हाला तर माहितच आहे, नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि त्यांनी जे लिहिलेले पुस्तक आहे एक्झाम वॉरियर्स आणि विकसित भारत हे त्यांचे पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. प्रश्न चौथा बघा. कोणत्या वैद्यकीय संस्थेने WHO द्वारे आरोग्य संवर्धनासाठी 2024 चा नेल्सन मंडेला पुरस्कार जिंकला होता किंवा जिंकला आहे? तर या ठिकाणी निम्नस बँगलोर म्हणजे याचा निम्नचा अर्थ बघा काय होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स याचा अर्थ होतो निम्नस. ओके, हे बँगलोर या ठिकाणी यांना नेल्सन मंडेला हा पुरस्कार दिला गेला आहे. WHO चे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे 77वे अधिवेशन होतं किंवा संमेलन होतं, त्या संमेलनामध्ये यांची अनाउन्समेंट केली गेली होती. आणि नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 चा निम्नस बँगलोर या ठिकाणी यांना देण्यात आला आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न पाचवा बघा मित्रांनो. कोणत्या राज्याने अलीकडेच योगश्री नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे? तर या ठिकाणी ही जी योगश्री नावाची जी योजना आहे मित्रांनो, ही पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केली आहे. तर पश्चिम बंगालने ही योजना का सुरू केली याच्या मागचा जो उद्देश होता तो म्हणजे SC आणि ST मधील जे विद्यार्थी आहे त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे जे काही लागणारं सर्व साहित्य आहे ते विनामूल्य प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना सर्व साहित्य पुरवण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे तेलंगणा या राज्याने सुद्धा सेम उद्देश ठेवलेला आहे आणि सेम कन्सेप्ट आहे त्यांची पण. राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना असं त्या योजनेचं नाव आहे. त्याचप्रमाणे UPSC पूर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 1 लाख रुपयाची तरतूद केली आहे. म्हणजे जे विद्यार्थी UPSC मध्ये प्री पास होतील त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 1 लाख रुपये देतील अशी त्यांनी घोषणा केली आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. प्रश्न 6वा बघा मित्रांनो. दिलेल्या विधानांचा विचार करून अचूक नसलेली विधान या ठिकाणी ओळखायची. अचूक नसलेली म्हणजे या ठिकाणी चुकीची विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. हे जे की पॉइंट्स असताना अचूक नसलेली किंवा चूक असलेली हे खूप महत्वाचे ठरतात. या ठिकाणीच आपण या ठिकाणी आपल्याला म्हणजे गुगली टाकल्यासारखं होतं, या ठिकाणी आपल्याला समजत नाही. त्या ठिकाणी खूप महत्वाचं म्हणजे अचूक नसलेली किंवा असलेली यावरती आपण खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय अचूक नसलेली म्हणजे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की या ठिकाणी चुकीची विधान ओळखायची आपल्याला, बरोबर. तर बघा या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी म्हणजे मनोज सोनिक यांची
महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आणि स्टेटमेंट बी दिला या ठिकाणी बघा, रजनी शेठ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर या ठिकाणी जे स्टेटमेंट अ आहे मित्रांनो, ते हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त हे एस चोकलिंगम हे आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी. तर मनोज सौनिक हे मुख्य सचिव होते आणि त्यांची जी पत्नी आहे सुजाता सौनिक, आता 2024 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव झालेले आहेत. ओके. आणि रजनी शेठ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे, म्हणजे MPSC चे अध्यक्ष रजनी शेठ हे आहेत. ओके. नेक्स्ट बघूयात. 7वा प्रश्न बघा मित्रांनो, तरुणांना तंबाखूपासून दूर राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने डॅश डॅशला तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर या ठिकाणी मित्रांनो PV सिंधू यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्र सरकारने स्माइल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर शीतल देवी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे. आणि आयुष्यमान खुराना यांना युनिसेफ संस्थेने भारतासाठी ब्रँड अँबॅसेडर यांची नियुक्ती केली आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 8वा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आनंदी अहवाल म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. आणि जगातील दुसऱ्या नंबरवरती येतो डेन्मार्क आणि तिसऱ्या नंबरवरती येतो आइसलँड. आणि जगातील भारताचा जर विचार केला तर 143 देशांमध्ये भारताचा 126वा क्रमांक लागतो. म्हणजे 143 देशांमध्ये भारत हा 126व्या क्रमांकावरती आहे. आणि त्याचबरोबर दुःखी देशांचा जर विचार केला आपण तर सर्वात दुःखी देश अफगाणिस्तान हा 143वा आहे आणि 142वा लेबनॉन हा देश आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 9वा प्रश्न बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफा कडून दिला जाणारा 2023चा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार लिओनेल मेस्सीला देण्यात आला आहे, जो अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे. आणि हा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून दिला जाणारा पुरस्कार, जो की सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार, याला हा 3 वेळा मिळाला आहे. 3 वेळा लिओनेल मेस्सीला देण्यात आला आहे आणि 2017 पासून हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर इंटर मियासिस क्लब कडून हा जो लिओनेल मेस्सी आहे फुटबॉल प्लेअर हा खेळत असतो. आणि बॅलन डिओर अवॉर्ड जर विचार केला आपण तर मेस्सीला हा 8 वेळा मिळाला आहे. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न, नुकतेच निधन पावलेले फली एस नरिमन यांच्याबाबत अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर या ठिकाणी स्टेटमेंट दिले आपल्याला बघा. त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेचे पितामह म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे. 1999 ते 2005 या काळात ते राज्यसभा सदस्य होते. हे पण बरोबर आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे ना, 3रा नंबरचं, हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर त्यांना फक्त पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 2च पुरस्कार दिले गेले आहे. पद्मभूषण हा 1991 मध्ये दिला गेला होता आणि पद्मविभूषण हा पुरस्कार 2007 मध्ये दिला गेला होता. आणि त्याचबरोबर चौथं जे स्टेटमेंट दिलं आपल्याला बघा, भोपाळ गॅस दुर्घटना, जयललिता बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, राष्ट्रीय विधी नियुक्ती आयोग यांसारख्या खटल्यामध्ये त्यांचा सहभाग होता. ओके, हे पण राईट आहे. त्या ठिकाणी फक्त आपल्याला ऑप्शन 3 जे दिलं आहे त्या ठिकाणी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नव्हता. त्यांना फक्त पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे असे 2च पुरस्कार त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुद्धा केली होती. ओके, बिफोर मेमरी फेड्स हे त्यांचं बुक सुद्धा आहे. एवढं लक्षात ठेवा. फली एस नरिमन. ओके, त्यांचं नुकतेच निधन झालेलं आहे, महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 11वा प्रश्न बघा, डॅश डॅश हे अंतराळ पर्यटन करणारे भारतातील पहिले अंतराळ पर्यटक ठरले आहेत. तर ते आहेत गोपीचंद थोटापुरा, जे की भारतातील पहिले अंतराळ पर्यटक ठरले आहे. तर या ठिकाणी ब्लू ओरिजिनचे जे मिशन होते त्यांनी 6 पर्यटक हे अंतराळ स्पेसमध्ये पाठवले होते. या ठिकाणी त्यांनी ग्रॅव्हिटी नसलेला असा अनुभव घेतला आहे. ओके, आणि राकेश शर्माचा जर विचार केला आपण तर राकेश शर्मा 1984 मध्ये रशियाकडून स्पेसमध्ये गेले होते. त्याचबरोबर सुनीता विल्यम तर आपल्याला माहितच आहे. आणि जानवी डांगे ती ह्या ज्या आहेत ह्या नासाचा कार्यक्रम पूर्ण करणारी भारतीय आहे. म्हणजे ते की नासाचा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय ज्या की आंध्र प्रदेशची आहेत. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा. 12वा प्रश्न बघा,
हॉकी इंडियाने पुढीलपैकी कोणत्या खेळाडूच्या स्मरणार्थ राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष संघातून जर्सी क्रमांक 16 हे निवृत्त केले आहे. म्हणजे जर्सी क्रमांक 16 हा निवृत्त केला आहे. तर तो आहे PR श्रीजेश, जो की भारताचा गोलकीपर, द वॉल, आपण त्याला द वॉल म्हणून ओळखतो, आणि भारतासाठी भिंत म्हणून असा उभा राहणारा तो PR श्रीजेश आहे, गोलकीपर भारताचा. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द इयर त्याला 2021 मध्ये प्लेअर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचबरोबर 2021 मध्ये त्यांना खेलरत्न हा पुरस्कार सुद्धा दिला गेला आहे. आणि मनप्रीत सिंग, जे की हॉकीचे आपले कॅप्टन आहे, त्यांना सुद्धा 2021 मध्ये खेलरत्न हा पुरस्कार दिला गेला होता. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 13वा प्रश्न. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO द्वारे विकसित करण्यात आलेले भारतातील पहिले स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्र पुढीलपैकी कोणते आहे? तर ते आहे रुद्रम 1 हे जे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, हे जे की हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आणि याची जी चाचणी होती ती सुकोई 30 या विमानातून केली गेली. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जगातील सर्वात वेगवान सुपर क्रूज तर ते आहे ब्राह्मोस. या ठिकाणी बघा दिसते ब्राह्मोस, जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज आपण त्याला ओळखतो. त्याचबरोबर आकाश, जे की एका वेळी 4 लक्ष्यांना भेटते, हे पण खूप महत्वाचं आहे आकाश. ओके, लक्षात ठेवा. आणि रेडिएशन क्षेपणास्त्र जर विचारलं तर रुद्रम 1 हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 14वा प्रश्न बघा. जानेवारी 2024 मध्ये भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या डेझर्ट नाईट या सरावात आणखी कोणत्या 2 देशांनी भाग घेतला आहे? ओके, म्हणजे डेझर्ट नाईट मध्ये कोणत्या 2 देशांनी सहभाग घेतला आहे? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे की फ्रान्स आणि UAE हे जे 2 देश आहे, या 2 देशांनी या ठिकाणी डेझर्ट नाईट या युद्ध सरावामध्ये त्यांनी भाग घेतला आहे. ओके, तर त्याचबरोबर आपण फ्रान्स या देशासोबतचे काही युद्ध सराव बघितले होते. वरुण, गरुड आणि डेझर्ट नाईट, त्याचबरोबर शक्ती, हे जे युद्ध सराव आहे आपण फ्रान्स सोबत केलेले आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. आणि गरुड शक्ती जर विचारलं आपल्याला तर गरुड शक्ती हे इंडोनेशिया सोबत आपण युद्ध सराव केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. 15वा प्रश्न. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोणत्या देशात उच्च परिणामकारक मलेरिया लस R21 मॅट्रिक्स M लॉन्च केली आहे? ओके, तर या ठिकाणी बघा जी लस आहे ती आयव्हरी कोस्ट यांनी ही लॉन्च केली आहे, आयव्हरी कोस्ट. तर मित्रांनो, ही जी लस आहे ना, ही 2 वर्ष ते 5 वर्षातील मुलांसाठी या लसीचा वापर केला जातो, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर तर मित्रांनो, जे काही आजचे 15 प्रश्न होते ते तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जे काही आपण मागच्या पार्टमध्ये जे काही 2 पार्ट घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण जे काही 15 प्रश्न घेतले ते तुम्ही नक्कीच बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.